बरं, असं कुकरमधून जर पाणी बाहेर येत असेल तर त्यासाठी एक तात्पुरतं सोल्युशन आहे, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. झाकणाची रिंग काढायची आणि फ्रीझरमध्ये एक 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायची. त्यानंतर कुकरची शिट्टी काढायची. शिट्टी काढून अशा प्रकारे ओपन करायची आणि त्याच्यामध्ये काही अडकले आहेत का अन्नाचे कण ते बघून घ्यायचं. जर अडकले असतील तर टूथब्रशच्या साहाय्याने क्लीन करून घ्यायचे, कारण कधी अडकल्यानंतरसुद्धा शिट्टी व्यवस्थित होत नाही. 5 मिनटं झाल्यानंतर कुकरची रिंग बाहेर काढून झाकणाला अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. झाकण व्यवस्थित लावायचे कुकरला आणि मग बघायचं शिट्टी होते का. कुकर क्लिनिंगसाठी नेहमी टूथब्रशचा वापर करा. बरं, ही ट्रिक तर बऱ्याच जणींना माहीत आहे, हे काही नवीन नाही आहे. बऱ्याच जणी घरी ही ट्रिक वापरतात, पण नेहमी हे करणं योग्य आहे का, तर अजिबात नाही. कुकरचा मेंटेनन्स वेळोवेळी करणं खूपच गरजेचं आहे, कारण कुकर ही आपल्या किचनमधील अतिशय महत्त्वाची वस्तू आहे आणि तेवढीच डेंजरससुद्धा आहे. आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की कुकरचे स्फोट होतात. तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही टाईम टू टाईम कुकरचा मेंटेनन्स करून घ्या. कुकरची रिंग किंवा शिट्टी यासारख्या गोष्टी तुम्ही वेळोवेळी चेक करत जा. जे तात्पुरते सोल्युशन आहेत ते कायमस्वरूपी वापरू नका. सो दॅट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.